बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी अत्यंत मोठी आणि महत्त्वाची। लाडक्या बहिणींना आता ई-केवायसी साठी आणखी मुदतवाढ देण्यात आलेली आहे। राज्यातील तांत्रिक अडचणी आणि गारपिटीच्या संकटामुळे लाडकींकडून ई-केवायसी प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची मागणी होत होती आणि आता 30 एप्रिल पर्यंत ही मुदत वाढवल्याचं मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केलेली नाही त्यांना आणखीन एक संधी मिळणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा काकींच्या सूचनेनुसार ती वाढवण्यात येत आहे। त्यामुळे आपल्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना विनंती राहील की ही जी अंतिम संधी ही आपलं काही ई-केवायसी करत असताना जी काही चूक झालेली असेल त्या दुरुस्तीसाठी ही देण्यात आलेली आहे आणि 30 एप्रिलपर्यंत ही मुदत ही महायुतीच्या सरकारच्या वतीने आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब, शिंदे साहेब आणि सुनेत्रा काकी यांच्या सूचनेनुसार ही। आणि आता वळतो पुढच्या बातमीकडे। राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकाच वेळी जमा होणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। पहा, आता लाडक्या बहिणींना 2 हप्ते एकत्रित मिळणार आहेत। होय, 2 हप्ते एकत्रित मिळणार आहेत। ज्या लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळाला नाही त्या लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिना, ज्यांना फेब्रुवारीचा मिळाला आहे त्यांना मार्च हप्ता, असे 2 हप्ते मिळणार आहेत। त्यामुळं टेन्शन घ्यायची गरज नाही। अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावरती हा वाटपाचा कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळू शकतो। त्यामुळं टेन्शन घ्यायचं कारण नाही। काय करावं लागणार आहे तुम्हाला, नेमकं काय सगळं पुढं होणार आहे, सगळी प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। कोण पात्र असणार आहे, कोण अपात्र असणार आहे, सरकारनं नेमकं काय केलेलं आहे, कोणत्या लाडक्या बहिणींना पात्रता ठेवलेली आहे। ई-केवायसीची मुदतवाढ ही 30 एप्रिलपर्यंत केलेली आहे। तर काही मागण्या आपण पुढे केलेल्या आहेत सरकारला, ते आपण पाहणार आहोत। पहा, ज्या लाडक्या बहिणींना जानेवारी फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आला नाही त्यांच्यासाठी हा फॉर्म भरून देणं गरजेचं आहे। बघा, लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू करण्याबाबत हा फॉर्म तुम्हाला भरून द्यायचा आहे। अंगणवाडीमध्ये तुम्ही हा फॉर्म भरून द्यायचा आहे। तुम्ही एका वहीच्या पानावर लिहून हा मजकूर लिहून सुद्धा त्याच्यावरती तुमची सही टाकून तुमचा आधार नंबरचा झेरॉक्स म्हणजे आधारची झेरॉक्स आणि मोबाईल नंबर टाकून तुमची सही करून तुम्हाला हा फॉर्म अंगणवाडीमध्ये जमा करायचा आहे। जर तुमचा लाभ हा बंद झालेला असेल तर तुम्ही हा फॉर्म व्हिडिओ थांबवून हा बघू शकता आणि वहीच्या पानावरती लिहू शकता। हा खूप महत्त्वाचा फॉर्म आहे। जर तुमचा लाभ हा बंद झाला असेल तर हा फॉर्म तुमचा लाभ सुरू करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायचा आहे। कारण पहा, पूर्वी सरसकट बहिणींना लाभ यायचा, परंतु जर आपण फॉर्ममध्ये बघितले तर ते नियम लागू केलेले आहेत। फॉर्ममध्ये सुद्धा आपण ते सांगितलं की मी ह्या सगळ्या नियमांमध्ये बसत आहे आणि भरपूर लाडक्या बहिणींना या नियमांमुळेच बाहेर काढलेलं आहे। तर आपण फॉर्ममध्ये सुद्धा तेच पाहिलेलं आहे की ह्या सगळ्या नियमांमध्ये मी बसत आहे आणि मला पुन्हा एकदा लाभ सुरू करावा असं आपण तिथं लिहिलेलं आहे। आता ई-केवायसीचं ऑप्शन पुन्हा सुरू झालेलं आहे। तुम्हाला सांभाळून उत्तर आता द्यायचे आहेत। त्यामुळं लक्षात घ्या, तुम्ही नियमांमध्ये जर बसत असाल आणि ई-केवायसी जर केली नसेल तर प्रॉब्लेम होणार आहे। त्यामुळे ई-केवायसी सुद्धा करणं तेवढंच महत्त्वाचं आहे। ज्या लाडक्या बहिणी नियमित या नियमात बसतील आता ज्यांनाच हा फॉर्म मिळणार आहे आणि तुम्हाला हा फॉर्म अंगणवाडी सेविका आहे त्यांच्याकडे जमा करायचा आहे आणि त्यांचाच लाभ आता सुरू राहणार आहे। लक्षात घ्या, मी पुन्हा एकदा सांगतोय, जो फॉर्म मी तुम्हाला दाखवलेला आहे तो फॉर्म तुम्हाला सगळे त्याच्यामध्ये लिहिलेला आहे। 4 नियमामध्ये मी बसत आहे वगैरे वगैरे, माझा लाभ पुन्हा सुरू करावा या संदर्भातली सगळी माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे। त्यामुळे सही करूनच तुम्हाला तो पुढे द्यायचा आहे। अन्यथा तुम्हाला काय प्रॉब्लेम होईल, तुम्ही केवायसी सुद्धा केली असेल तरी प्रॉब्लेम येणार आहे। त्यामुळं केवायसी ज्या लाडक्या बहिणींची राहिली होती, गेल्या महिन्यात सुद्धा आपण सरकारकडे मागणी केली होती की भरपूर लाडक्या बहिणी ज्यांची केवायसी राहिलेली आहे, झालेली नाही आहे, तर त्यांच्यासाठी ज्या लाडक्या बहिणींची केवायसी गेल्या वेळेस बंद झाली होती परंतु जे चुकली होती त्यांचा हप्ता बंद झाला होता, त्यामुळे सरकारने पुन्हा एकदा संधी देत त्यांना पुन्हा एकदा ई-केवायसी करण्याची संधी दिलेली आहे। त्यामुळं ई-केवायसी करायची राहिली असेल तर करून घ्या, कारण मुख्यमंत्र्यांनी अर्जंट सूचना ही दिलेली आहे की लवकरात लवकर तुम्हाला ही ई-केवायसी करून घ्यायची आहे। 30 एप्रिलपर्यंत ही मुदत वाढलेली आहे। आता कागदपत्र मी तुम्हाला सांगितलंच आहे कुठलं द्यायचं आहे ते, त्यामुळं तो फॉर्म आहे तो भरून द्यायचा आहे। तो जो फॉर्म आहे त्याच्यावरती मी पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला तुमच्या आधार कार्डची झेरॉक्स तिथं लावायची आहे आणि खाली तुमचं तिथं 2 ऑप्शन आहे, तिथं मोबाईल नंबरसुद्धा तुम्हाला टाकायचा आहे। भरपूर लाडक्या बहिणींचं बघा रेशन कार्डमध्ये सुद्धा नाव दिसत नाही, तर रेशन कार्डला सुद्धा ऑनलाईन पद्धतीने तुमचं नाव हे दिसणं तितकंच महत्त्वाचं आहे। नाहीतर प्रॉब्लेम काय होतो, तुमचं जर रेशन कार्डला नाव नाही दिसलं तर प्रॉब्लेम होतो। तसंच आधार कार्ड पॅन कार्डसुद्धा लिंक असणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। ह्या दोन्हीसुद्धा गोष्टी करून घ्यायच्या। आता बघा, मार्च महिन्याचा हप्ता कधी येणार बघा, अक्षय तृतीया आहे येत्या रविवारी, आज आहे बुधवार,
तर उद्या परवा हे 2 दिवस वाटप होणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आज GR हा येणं अपेक्षित आहे. आज GR काढावा असं सरकारकडे माझी नम्र विनंती आहे. कारण आज जर GR आला तर उद्या 100% पैसे येणार. उद्या परवा 2 दिवस आणि सरकार अक्षय तृतीयासारखा मोठा मुहूर्त सोडणार नाही हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. कारण अक्षय तृतीयाच्या निमित्तानं लाडक्या बहिणीच्या खात्यात 2 हप्ते येणं खूप गरजेचं आहे. कारण भरपूर लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांना फेब्रुवारीचा हप्ता आलेला नाही, त्यांना जानेवारीचा हप्तासुद्धा आलेला नाही आणि त्यांची चूकसुद्धा नाही. तर सरकारकडे माझी एक नम्र विनंती आहे, ज्या लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळाला नाही तर कृपया करून अशा सर्व लाडक्या बहिणींना तुम्ही सरसकट सर्व हप्ते आत्तापर्यंतच देणं गरजेचं आहे. कारण त्या सर्व नियमांमध्ये बसत आहेत. सोबत EKYCला आता तुमच्याच वेबसाईटमध्ये प्रॉब्लेम होता. काही लाडक्या बहिणींचे EKYC करणं चुकलं होतं, ते मान्य आहे. तर त्यांना तुम्ही संधी दिलेली आहे, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. परंतु त्यांचे हप्ते जे आहेत ते त्या महिन्याचे आलेले नाहीत. तर कृपया करून सरकारने आपल्या लाडक्या बहिणींना जे राहिलेले हप्ते आहेत, त्यांचे पेंडिंग हप्ते आहेत, ते सुद्धा हप्ते आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवणं हे खूप महत्त्वाचं आहे. आता आपल्याला सरकारकडे दुसरी मागणी आहे, ती म्हणजे सरसकट सर्व लाडक्या बहिणींना EKYC करण्याची संधी ही सरकारने द्यायला पाहिजे. बघा आत्ता काय झालं आहे, ज्या लाडक्या बहिणींनी पहिली EKYC केली होती आणि त्यांची चुकली होती आणि त्यांचाच फक्त ज्यावेळेस तुम्ही आता EKYC करायला जाताय फक्त त्यांचाच आधार नंबर त्या यादीत आहे. किंबहुना भरपूर लाडक्या बहिणींचा तो सुद्धा नाही, म्हणजे ज्यांची चुकली होती परंतु त्यांचासुद्धा आधार नंबर आता यादीत नाही. तर सरकारला एक नम्र विनंती आहे की तुम्ही EKYCचा ऑप्शन सरसकट द्या. ज्यांनी केलीच नाही त्यांनासुद्धा एकदा पुन्हा तुम्ही संधी देणं खूप गरजेचं आहे. कारण भरपूर लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांना या गोष्टी माहीत नाहीत किंवा कळत नाहीत. तर कृपया करून सरकारने आपल्या लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एकदा संधी द्यावी आणि त्यांना सरसकट EKYC करण्याची मुदत ही 30 एप्रिलपर्यंत वाढवून द्यावी. आणि सर्व लाडक्या बहिणींना एक नम्र विनंती आहे की कृपया आपल्या ह्या मागणीला सपोर्ट करा आणि EKYC सरसकट करावी असं कमेंट्स करा. जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत सरकारपर्यंत माहिती ही पोचणार नाही. सरकारला समजणार नाही की तुम्हाला काही अडचण आहे का, तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का. किंवा तुम्ही सरळ महिला व बालविकास विभागामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही सांगू शकता की सर आम्हाला आमची EKYC राहिलेली आहे किंवा आम्ही नियमात बसत आहोत तरी देखील आमचं फॉर्म बाद झालेला आहे, आम्हाला 2 महिने झाला हप्ता येत नाहीत. तर कृपया करून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करा, कारण खूप महत्त्वाच्या आहेत. जोपर्यंत तुम्ही बोलणार नाहीत तोपर्यंत तुमचे हप्ते हे बंदच राहतील, चालू होणार नाहीत. ह्याच्याकडे कोणीही लक्ष देणार नाही. कारण भरपूर जणांकडे भरपूर कामं आहेत आणि यासाठी प्रत्येकाला आपापलं नियोजन हे करावंच लागणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ आहे तो तुम्हाला जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुपला, फेसबुकला शेअर करायचा आहे आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा आहे की लवकरात लवकर आपल्या लाडक्या बहिणींना मार्च हप्ता ह्या आठवड्यात दिला पाहिजे, अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावरती दिला पाहिजे. दुसरी गोष्ट, राहिलेले सरसकट सर्व हप्ते हे मिळाले पाहिजेत. आता आपल्याला 1-2 महत्त्वाचे काम करायचे. चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओ लाईक करायचा आहे, शेअर करायचं आहे, कमेंट करायचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, जय महाराष्ट्र.